हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर अशी आपली रेसिपी आहे जी की प्रत्येक घरात बनते आणि सगळ्यांना खूपच आवडते. ती म्हणजे भज्यांची आमटी. चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी लोखंडी तवा गॅसवर ठेवला आहे तापायला. त्यामध्ये 2 ते 3 चम्मच मी खोबऱ्याचा कीस घातला आहे. हा रेडीमेड खोबऱ्याचा कीस आहे. तुम्ही इथे खोबरं पण भाजून घेऊ शकता, पण माझ्याकडे हा कीस भरपूर दिवसांचा होता, त्यामुळे याचा वापर करायचा होता मला, म्हणून मी इथे कीस घेतला आहे. तुम्ही डायरेक्ट खोबऱ्याची वाटी घेतली तरीही चालणार आहे. तर हा खोबऱ्याचा कीस आपण भाजून घ्यायचा आहे. आता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तर भाजायचा आहे आपल्याला. त्यानंतर तव्यावर मी 1 चम्मच तेल टाकलं आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा घातला आहे. मी उभा चिरून टाकला आहे. इथे मला भाजी 2च माणसांसाठी बनवायची होती, त्यामुळे हा मसाल्याचं जे वाटण आहे ते माझं कमीच आहे. तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर इथे अजून एक कांद्याचा वापर करायचा. इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, तो भाजून घेते. इथे खोबऱ्याचा कीस मी एका प्लेटमध्ये काढला आहे. त्यानंतर इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपल्याला त्याच तव्यावर टाकायच्या आहे आणि ते पण भाजून घ्यायचं आहे. ही रेसिपी बनवायला सोपी आहे, अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि चवीला तर एकदम उत्तम लागते. खमंग भजींची आमटी बनवून रेडी होते. 2 ते 5 मिनटं लागतं हे भाजायला फक्त. त्यानंतर इथे मी गॅस बंद करून दिला आहे. तवा गरम आहे अजून, त्यामुळे मी खोबऱ्याचा कीस पण यामध्येच टाकून घेतला आणि हे सगळं मिक्स करून गार होऊ देणार आहे मी. आणि गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये धने पण टाकू शकता, धने पण भाजून घेऊ शकता, पण माझ्याकडे धने नव्हते त्यामुळे मी धने पावडर वापरणार आहे इथे पुढे. हे मिक्सर जारमध्ये काढल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली मी. हे बघा, सुरुवातीला पाण्याचा थेंबही वापर न कळता दळून घ्यायचं आहे आपल्याला. ते थोडंसं असं जाडसर दळलं जातं. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट अशी करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दिसते तशी एकदम बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 ते 2.5 चम्मच इथे मी तेल घेणार आहे. तुम्ही चम्मचची साईज पण बघू शकता. आणि या काळ्या मसाल्याच्या भाज्या, हे जे वाटणच्या भाज्या आपण करतो ना, याला थोडंसं तेल जास्तच टाकायचं, त्याने चव छान येते आणि भाजीला तरी पण छान येते. 2 ते 2.5 चम्मच तेल टाकल्यानंतर इथे आता आपण जिरे घालणार आहोत. अर्धा चम्मच जिरे टाकले मी. तुम्हाला हवं तर तुम्ही जिरे जेव्हा आपण पेस्ट बनवली त्यामध्ये पण जिरे टाकू शकता, किंवा असं मी नंतर घातले तसे पण तुम्ही घालू शकता. जिरे थोडेसे तडतडल्यानंतर जो आपण पेस्ट रेडी केली होती ती पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ती पेस्ट पण आता इथे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. मीडियम टू लो गॅसवर 2 मिनटं हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला म्हणजेच ही पेस्ट भाजून घ्यायची आहे. माझ्या चॅनलला अशाच भरपूर रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट पण करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा. तर इथे आपण स्पायसेस ॲड करू. 1 चम्मच मी हळद टाकली आहे, अर्धा चम्मच लाल मसाला टाकला आहे, 2 ते 2.5 चम्मच मी काळा मसाला टाकला आहे. हे सगळे घरगुती मसाले आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल मसाला इथे पूर्ण स्किप करू शकता, त्याच्याऐवजी काळा मसाला अजून वाढवू शकता. त्यानंतर मी अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच धने पावडर टाकली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी या मसाल्यामध्येच चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे. भरपूर जण भाजीला उकळ आल्यानंतर मीठ टाकतात. तुम्ही तसं केलं तरीही चालेल, पण तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा. जेव्हा आपण मसाले टाकतो ना त्यानंतरच मीठ टाकायचं. याने पण भाजीची टेस्ट आहे ना खूप छान येते. मेन म्हणजे भाजीला तरी पण खूप छान दिसते. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केली त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि तेच पाणी कढईमध्ये थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला, फक्त मसाला मिक्स होईस्तर. आणि इथे थोडीशी उकळ येऊ द्यायची आहे या मसाल्याला. आता तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट दिसेलच की भाजीला किती छान तरी दिसते आपल्याला. तुम्ही बघू शकता इथे उकळ यायला चालू झाली आहे. इथे बघू शकता तुम्ही किती छान तरी आली आहे. तर त्यानंतर इथे मी वरतून 1 तांब्या पाणी ॲड करणार आहे. आणि ही भाजी म्हटलं का कोणीही एक पोळी जास्तच खाते.
मी वरतून 1 तांब्या पाणी ॲड केलं आहे आणि आता याला मस्त आपल्याला बॉईल येऊ द्यायचं आहे. इथं शक्यतो गरम पाणी पण तुम्ही वापरू शकता, पण मी आपलं नॉर्मल पाणी यूज केलं आहे. हे सगळं मिक्स झाल्यानंतर इथे मी ज्वारीच्या भाकरी करत होते. ही भाजी भाकरीसोबतच खूपच छान लागते, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर. त्यामुळे रोज रोज चपाती खाण्यापेक्षा मी इथे ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या. ज्वारीच्या भाकरी पण इथे मी बनवून झाल्या आहे. तर काळ्या मसाल्याची भाजी म्हटलं तर भात येणारच. भात, भाकरी, कांदा या सगळ्या गोष्टींनी भाजीची चव अजूनच छान होते. इथे भाकर पण मी भाजून घेणार आहे. ही रेसिपी तुम्ही बघितली की बनवायला पण खूप सोपी आहे आणि एस्पेशली आमच्या घरात काळ्या मसाल्याच्या भाज्या या वाटणच्या भाज्या खूप आवडतात. इथे भाजीला तरी पण खूप छान आली आहे आणि भाजी छान उकळते पण. तर आता इथे काही कारणास्तव मी गॅस बंद करून दिला होता भाजीचा. त्यानंतर इथे आता भज्यांचं पीठ भिजणार आहे मी. ते बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे ॲड केले आहे, 2 चम्मच हळद, अर्धा चम्मच मी इथे लाल मसाला टाकणार आहे. तुम्ही हा लाल मसाला अजून वाढवू पण शकता. माझ्या घरात भजी खाणारी लहान मुलगी आहे माझी, तिला खूप आवडतात, त्यामुळे मी ते तिखट कमी टाकलं आहे. वरून चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि इथं ठेचलेलं लसूण मी टाकलं आहे. भजींमध्ये मला लसूण खूप आवडतं. त्यानंतर इथे मी हातावर थोडेसे ओवा क्रश करून याच्यामध्ये ॲड केले आहे. आता सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला भजींचं पीठ आपण जसं भिजतो तसं भिजून घ्यायचं आहे. आता इथे थोडासा मला स्वयंपाकाला उशीर पण होऊन गेलेला होता, त्यामुळे आता इथून पुढे थोडंसं माझं घाईघाईत चालू होतं सगळं प्रोसेस बनवणं. इथे मी 1 चम्मच सोडा घातला आहे, खायचा सोडा. ते टाकल्यानंतर पुन्हा मिक्स केलं. तेल एकदम व्यवस्थित तापून घेतलेलं आहे मी. आता मी इथे मला घाई झाल्यामुळे मी एकदम मोठे मोठे भजी टाकून घेतले होते. आणि जेव्हा आपण भजी टाकतो तेलामध्ये तर गॅस हा फुल ठेवायचा आणि सगळे भजी टाकल्यानंतर गॅस हा आपल्याला मीडियम टू लो करायचा आहे. त्याने काय होतं की भजी आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात. नाहीतर जर गॅस फुलच राहिला तर भजी तेलकट तर होतातच, पण मग फक्त त्याला वरती डार्क कलर येतो, आतून ते कच्चेच राहतात. आता इथे असं मस्त छान गोल्डन ब्राऊन कलर होस तर आपल्याला भजी फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आहे. आता मी इथे भाजीचा गॅस पण चालू केला होता. आता इथे एक लक्षात राहू द्यायचं आहे की जेव्हा भाजीला परत आपल्या बॉईल येईल ना, म्हणजे जेव्हा भाजी उकळते ना, तेव्हा आपल्याला हे भजी टाकायची. बट मला लेट होऊन गेलेलं होतं, त्यामुळे इथे मी कळ यायची पण वाट नाही पाहिली, लगेचच टाकून दिले भजी. आणि भजी टाकल्यानंतर 5 ते 6 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे. आणि वरतून तुम्ही अजून फ्रेश कट केलेली कोथिंबीर पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने माझी भाजी रेडी आहे. आता इथे मी सर्व करून घेतली आहे. इथे तुम्ही सोबत कांदा, काकडी, टमाटा, लिंबू याच्यासोबत पण खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.